ती मोकळेसे खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास, ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. Locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. Love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha. मागील भागात आपण पाहिलं तुझी आई इतक्यात कधी मुंबईत येणार आहे का रे? का तुमच्या लग्नाची बोलणी करायला. खरं खरं सांगा, त्याला कुठे लपवलेस ते सांगतो, पण आधी तू हे मान्य कर की तो पुतळा आहे आणि तो स्वतःहून कुठेही जाऊ शकत नाही. मान्य, तो एक पुतळा आहे आणि तो स्वतःहून कुठेही जाऊ शकत नाही. खुश. आता सांग कुठे लपवलेस त्याला. स्टोर रूम मध्ये. काय झालं राघव? अरे काय झालं? काय पाणी पी, पाणी पी. आता पुढे. हाय, आय एम सो सॉरी, मला लेट झालं ना. अगं 8 वाजल्यापासून वाट बघते मी तुझी. सॉरी ग, उद्या का ब्युटी क्रीमचं प्रेझेंटेशन आहे, त्यामुळे उशीर झाला. ए सुमित पण होता. पण काम लवकर संपलं म्हणून तो गेला. बरोबर आहे, काम संपल्यावर आपापल्या घरी जावं माणसाने, नाही का? हा काय करतोय इथे? तुला बाहेर पाठवणार होतीस ना शालमली, आपल्याला सिक्रेट बोलायचं होतं. हो, अच्छा, म्हणजे म्हणून तुम्हाला मगासपासून 3दा खाली पाठवलंस. फिश आण, काय ते बेसन आण, आणि शेवटी पुदिना आण. हे बघ, सांगितलेलं सगळं सामान जर एकदाच घेऊन आला असतास ना तर ही वेळ नसती आली तुझ्यावर. बेबी, काहीतरी वेगळं कारण सांगायचंस ना. नाही, तुम्हाला सिक्रेट बोलायचं होतं म्हणून म्हणतोय. अरे बाहेर गेलास म्हणून तुझा व्यायाम तरी झाला. हा, तो मोबाईलवर फुटबॉल खेळत बसण्यापेक्षा जर खरा फुटबॉल खेळलास ना तर कमी तरी होशील. फुटबॉल कुठला? तू चल बेडरूम मध्ये. तू चल बेडरूम मध्ये, आपण सिक्रेट बोलू. चल 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 चल. सांग आता काय सिक्रेट आहे? तू एक ऍक्च्युली ना, 1 मिनिट. सांग आता काय सिक्रेट आहे? 1 मिनिट. तू लग्न करतेस की काय? नाही, मुलींच्या आयुष्यात तेवढंच असतं का? काय तू? बरं, म्हणजे काय तू म्हणतो? प्रेमात पडलीस की काय? असं नाहीये. ते काय ना, पुढच्या आठवड्यात सुमितचा वाढदिवस आहे म्हणून मी सरप्राईज प्लॅन करतेय. काय? सुमितचा वाढदिवस आणि सरप्राईज? आय लव्ह सरप्राईजेस. तुझा नवरा बाहेर बसलाय, ओरडू नकोस. आय लव्ह सरप्राईजेस. आय नो. प्लॅन काय? प्लॅन काय? बघ, आदल्या दिवशी रात्री सुमितला कोणीच फोन करायचा नाही. ऑब्विसली काव्या. तू करशील म्हणून तुला सांगते. अय्या, काय ग? मग दुसऱ्या दिवशी जेव्हा सुमित ऑफिसला जाईल
तेव्हा तिथे कोणच नसेल. काव्या सुमितचा वाढदिवस म्हणून तू अख्ख्या ऑफिसला सुट्टी देणार आहेस? काय ग, सगळे लपतील. सुमित फेवरेट आहे ना त्यांचा. आणि मग सुमितची एंट्री. तुझा नवरा. सॉरी सॉरी सॉरी. अरे काय झालं? सॉरी सॉरी. नवरा, तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतास? मग मी काय करणार? तू आतापर्यंत माझ्यापासून काही लपवलंयस का? मग आता काय झालं एकदम? अरे पण मी काय केलं? आम्ही फक्त सुमितच्या सरप्राईज बर्थडे पार्टी बद्दल बोलत होतो. दॅट्स इट. शाल्मली, बरं झालं मी तुम्हाला इंटरप्ट केलं, कारण सुमितची बर्थडे पार्टी प्लॅन करून काही उपयोग नाही. कारण काहीही झालं तरी सुमित हा आपल्या बर्थडेला त्याच्या आईकडे जातो हे ठरलंय. मला वाटलं फॅन बद्दल बोलत होते. तुझं पोट कसं आहे रे? करिश्मा, डिसेंबर मध्ये आपलं लग्न, ते काय आहे सगळं? आणि तुम्हाला सांगितलं का नाहीस की तुझे बाबा घरी आहेत ते? ते कुठे जाणार? इनफॅक्ट त्यांनीच मला सांगितलं तुला डिनरला बोलाव म्हणून. अगं हो, पण हे तू मला सांगायचंस ना. मला वाटलं आज आपण दोघेच भेटणार आहोत घरी, एकांतात वेळ घालवायला. एकदा लग्न ठरलं ना की आपण हवा तेवढा वेळ एकांतात घालवू शकतो. पुन्हा तेच, तुझ्या डोक्यात ही लग्नाची आयडिया आली कुठून? मी तुला एकदा तरी असं म्हटलंय का की मला तुझ्याशी लग्न करायचंय म्हणून? त्यात बोलायचं काय आहे? तू एवढ्या वेळेला मला मेसेज करतोस, आय मिस यू, तू कशी आहेस, तू कुठे आहेस, माझी इतकी काळजी करतोस. परंतु जेव्हा मला भेटायला येतोस ना तेव्हा सारखं माझ्याचकडे बघत असतोस. मला ना मी तुझ्या आयुष्यातली सगळ्यात स्पेशल मुलगी आहे असं वाटतं. आहे ना? सांग ना, आहे ना? हो हो, पण काय राघव, अरे यालाच तर प्रेम म्हणतात. तुम्ही मुलं ना जरा बुद्धूच असतात, या गोष्टी तुम्हाला कळतच नाही. पण राघव, यू मेड फॉर इच अदर. आणि हे बघ, राहिला प्रश्न लग्नाचा, तू काळजी करू नकोस. आय विल बी द बेस्ट वाईफ. आणि तुला असं वाटणारही नाही की लग्नानंतर तुझं आयुष्य काही बदललंय म्हणून. मग तयारच ना तू? काय सांगू मी पप्पांना? मी काय म्हणतोय, आता काही सांगू नकोस. मी खूप थकलोय ना, आता घरी जा. उद्या सकाळी बोलूयात. ओके ओके ओके. बाय राघव, लव यू. आय नो यू लव मी.
तू खरा कोण आहेस? माणूस आहेस का पुतळा आहेस? सुमितने मान्य केलंय तू पुतळा आहेस. मग त्याला असं का वाटतं की मी तुला रूममेट म्हणून स्वीकारावं? ऍक्च्युली तू इथे नसतासच. जर का बाबांना तो ज्योतिष भेटला नसता आणि राघवने बाबांची मस्करी केली नसती तर. राघव खूप चांगला आहे रे, माझा खूप जवळचा मित्र आहे. कधीतरी पटकन काहीतरी बोलून जातो. आम्ही तिघं खूप खुश होतो रे. तुला सांगतो, सुमितचं आणि राघवचं सगळं वेगळं आहे रे, माझ्यासारखं नाहीये. म्हणजे आम्ही कितीही जवळचे मित्र असलो ना तरी त्यांचं आयुष्य वेगळं, माझं वेगळं, त्यांची परिस्थितीच वेगळी आहे. सुमितच्या आईबाबांना त्याचा खूप अभिमान आहे. तो किती मोठ्या पोस्टवर काम करतो माहितीये तुला? आणि राघव, त्याचा तर स्वतःचा कॅफे आणि डान्स स्टुडिओ. यांच्यात एक साधा MR आहे रे. आता मला सांग, मी लग्न केल्याने जर का माझ्या आई बाबांना आनंद होणार असेल तर मी ते करायला नको का? MR आहेस ना तू, मग रूममेट मिळाल्याने लग्न ठरेल असल्या फालतू अंधश्रद्धांवर विश्वास कसा ठेवतोस? ते पण बरोबर आहे म्हणा. तू बोललास. भास होत आहेत. आता नक्की तूच बोललास का? म्हणजे या क्षणी तुला असं वाटतंय की मी माझ्या मित्रांचा विचार करावा? बोल ना. भास होत आहेत मला. सकाळी उठलो की नीट होईल सगळं. तू कसा बोलशील? तू तर पुतळा आहेस. गुड नाईट गोडीनो. गुड नाईट.
सुमित 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 विन्या 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 जागा हो जरा विन्या, काय झालं? काय झालं? अरे भूत कसलं भूत? गुडीनो कुठे भूत? काय गुढीनो काय? अरे बाहेर गुडीनो भूत चल दाखव मला, चल 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 माझ्या बरोबर. नको यार आधी बाहेर चल माझ्या अरे बरोबर. तू गुडीनो नाही चल इथे. हा, दाख. कुठे इथे भूत आहे? अरे तो बघ ना यार गुडीनो गुढीनो? अरे हो तो माझ्याशी काय तुझ्याशी काय? विन्या काही नाही सुमित घाबरू नको, राघव आलाय. तूच होतास ना आत्ता मंद आहेस काय? जस्ट आलोय. हे विन्या, मला वाटतं तुला काहीतरी स्वप्न वगैरे पडलं असेल. अरे जागेपणी कशी स्वप्न बघू आपण स्वप्नात असताना आपल्याला असंच वाटत असतं की आपण जागे असतो. हा पागल आहे विन्या, तू तर जाऊन झोप. आम्ही आहोत, काळजी करू नको. जा. बर काय? अरे यार जा ना मग, का झोप मोड करतोयस यार? माझ्या बरोबर चला ना कोणीतरी. तू माझ्याशी बोलतोयस? सुमित चल ना प्लीज. फाटली आहे बघ त्याची. जाऊ दे मी झोपतो, उद्या सकाळी जातो. मीच आहे. तुला टॉयलेटला यायचं आहे ना? नाही नको. चल चल उठ अरे नको रे. रे बाबा, मी आहे, चल. अरे यार दरवाजा तरी बंद कर. नाही नको. हो आहेस ना रे. आहे रे बाबा. कॉफी. थँक्यू. वेलकम. मग रग्या, काल तू घरी आलास तेव्हा किती वाजले होते रे? 2-2:30 झाले होते. याची नाही का फाटली होती. विन्या, कॉफी. मग राजा, काल परत काही स्वप्न वगैरे पडलं नाही ना? कसलं स्वप्न? अरे एवढ्यात विसरलास सुद्धा? यार हा प्रॉब्लेम तर विसरलोच होतो. पितूच बस. हाय करिश्मा. हाय. सकाळी सकाळीच फोन केलास? आता करिश्मा नाही, बायको म्हणायची सवय लावून घे.
बोल ना, काय काय काम होतं? अरे पप्पांनी तुझ्यासाठी काही गोष्टी घेतल्यात, त्यांना तू खूप आवडलायस म्हणून. राघव परत कधी भेटणार असं विचारत होते. कधीच नाही. काय? गंमत करतोय. लवकरच भेटणार असं सांग त्यांना. ओके ओके सांगते. ए बरं ऐक ना, पप्पा गेल्यावर तुला पुन्हा एकदा फोन करते. हा बाय, आय लव्ह यू. काय रे कोणाचा फोन होता? करिश्मा. तुझा चेहरा एवढा का पडलाय? काही वाद झाले का तिच्याशी? काही नाही रे, काल यांनीच त्रास दिला असेल. चल चल, वेळ लागलाय. कालची रात्र इतकी अमेझिंग होती की काय सांगू. ऍक्च्युली कालची रात्र संपली ना, म्हणून माझा चेहरा पडला. हो, पण तू तर म्हणाला होतास की तू आज सकाळी परत येणार आहेस. त्या मनाने काल खूपच लवकर आलास. डिसेंबर मध्ये लग्न होणार म्हणजे होणार. सुम्या, तुम्ही किती वेळ एकत्र घालवतो ते महत्वाचं नसतं, तुम्ही तो कसा घालवताय ते जास्त महत्वाचं असतं. आणि त्यात कालची रात्र माइंड ब्लोईंग. कालची रात्र सी ग्रेड फिल्मचा फील येतोय. सुमित यार, भूक लागली, नाश्ता हवा. जी यार, निलिमा वहिनी पण सोडून गेल्या. माहितीये मला. विनया, बाहेर बिस्किट आहेत, कॉफी आणि बिस्किट खा. सुमित, आता परत काय झालं? अरे हा बॉ. आलो. काय झालं? अरे हा बघ ना यार,